जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. सद्गुरूंच्या सर्व दासांना माझं जय सद्गुरू. आणि आपण काही टाइम न लावता आता श्री सद्गुरू चरित्र हा घ्यायचा आहे. पान क्रमांक 614. तर हा जो जुना आपला जो आहे ना श्री सद्गुरू चरित्र अध्याय 44वा आहे ना. तर ह्यातील आपल्याला एक पान क्रमांक आपला राहिलेला आहे, तर ते सर्वप्रथम आपण घ्यायचं आहे. ठीक आहे. भक्तीसी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणा यासी, कवी बसव रस नाम तयासी, निर्धार केला आम्ही भरवसी, ऐसे कृपेने बोलती त्यासी, ऐकुणी चरणी लागला, जे का शेष होते जंगेवरी, ते तात्काळ गेले दुरी. बघा, हा जो आहे आपला श्री सद्गुरू चरित्र अध्यायमधील, तर लास्ट जे म्हणजे आता जो मागील जो अध्याय होता ना आपला 44, त्यातलं एक साधारण अर्ध पान क्रमांक आहे. तो सर्वप्रथम आपण घेऊन हा व्हिडिओ इथे एंड करून नंतर दुसरी 2 ओव्या मी टाकेन. ठीक आहे, कळेल म्हणजे, नाहीतर कळणार नाही. आणि काय होते, माझं दुसरं जे अश्विनी ब्लॉग्स आहे, नाव चेंज केले, तर त्या ह्याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये मी टाकलेलं आहे. त्यात काही श्री सद्गुरू चरित्रातील अध्याय, विशेष निरूपण असे सगळे आहे. ज्यांना कोणाला गरज असेल त्यांनी मी त्यात जाऊन बघू शकता. जे का शेष होते जंगेवरी, तात्काळ गेले दुरी, नंदी नामान आनंद करी, राहिला सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री सद्गुरू चरित्र ऐसे परियेसी, कथा करीत कवीवर बसवरसी, श्री सद्गुरू सेवेसी, राहिला नामधारक म्हणे, सिद्ध मुनी दुसरा कवी, नरहरी म्हणून तो ना केवी झाला शिष्य सगुनी, कवेश्वर भक्त जाहला, ते विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी, कृपेसी वाचा असे मानसी, श्री सद्गुरू चरित्री ऐकावे. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर नामस्मरण कामधेनू, इति श्री सद्गुरू चरित्रामृते परमकथा तलकतरू, श्री सरस्वती पाक्याने द्विज व कुष्ठ परिहारो नाम चतुर्त्वारीशो अध्याय, श्री सद्गुरू चरित्रार्पण मस्तू, श्री सद्गुरू देवदत्त. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर आता बघा, द्विज कुष्ठ परिहारो नाम है ना. तर हा समास आपला आता हा जो अध्याय आहे हा संपलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही दोन्ही चॅनलमध्ये जाऊन चेक करू शकता. हा अध्याय खूप मोठा आहे, 2-2 ओव्या मी टाकलेल्या आहेत, आणि ते तुम्ही काय करायचं आहे, श्रवण करून घ्यायचं आहे. ठीक आहे. उपासना कशी करायची, किती भागाची करायची, काय करायचं आहे, कुठल्या गोष्टीचं काय महत्त्व आहे, हे सर्व काही ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. ठीक आहे. संसार करताना इतक्या अडचणी येतात, काही विचारू नका. सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सुटणार आहे. आता मीही किती दिवस झाला अध्याय टाकला, आपण नुसता खूप चिडचिडपणा होतोय. ठीक आहे. श्री सद्गुरू चरित्र या सद्गुरूंचा जो दास आहे ना, ह्याला हे असंच आहे बघा. यातून ना आपल्याला बाहेर पडण्यासाठीच आपल्याला हे काय करायचं आहे, उपासना करायची आहे, स्मरण करायचं आहे, भक्ती करायची आहे ना. आणि भगवंताला आपल्याशी काय करायचं, एकरूप करायचं आहे. कारण आपली काहीही किंमत नाही आहे. ठीक आहे. कारण आपण सुरुवातीला चूक केलेली असते, योग्य निर्णय नाही घेतलेले असतात आपल्याला, कारण आपला खरा गुरु भेटलेला नसतो. त्यामुळं काय होतं, आपली लाईफचं सगळं उथलपुथल झालेलं असते बघा. ठीक आहे. स्थिरता नसते आपल्या लाईफमध्ये. सारखं कोणाचं आपल्याला ऐकावं लागतं. रॉंग डिसिजन झालेले असतात, या जे पण आहे आपल्या लाईफमध्ये सगळं चुकीचं झालेलं असतं. बरोबर आहे. कारण आपल्याला आपला खरा भगवंत भेटलेला नसतो है ना. म्हणून हे सगळं झालेलं असतंय. आपल्याला आता भेटलेलं आहे. आता आपण एवढीच मागणी करायची आहे स्वारींना, की तू माझा धरलेला हात कधी सोडायचा नाही, तुझ्याशिवाय माझं काहीही नाही. आणि आपल्याला बघा, ज्या वेळेला आपण मरून जाणार, वरती गेल्यावर आपल्याला आपले भगवंत विचारणार नाही, तू किती कमवलं, किती तू मुलांसाठी केलं, तू काय केली नवऱ्यासाठी. आणि नवऱ्याला विचारणार नाही तू काय केलं बायको मुलांसाठी, हे सगळं विचारणार नाही. तिथं गेल्यावर तुम्हाला हेच विचारणार, तू माझ्यासाठी काय केलंस है ना. तर मग असं काहीतरी करा तुम्ही आपल्या स्वारींसाठी, भगवंतासाठी. ठीक आहे. की ह्या जन्मामध्ये आपल्याला डायरेक्ट काय होईल, मोक्ष भेटेल. परत 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 हा मनुष्य जन्म भेटणार नाही है ना. किती मनुष्य जन्मामध्ये किती दुःख सुख
दुःख येतं, सुख येतं, कोणाचे बोलणे खावं लागतं, शिव्या देतात लोक, किती सगळे प्रकार आहे, रडते, हसते, किती संकट आहे, नोकरी करायची, कामाला जायचे, कोण शेतात जाते ते शेतात जायचे, कष्ट करायचे, तरी पण त्यांना ते फळ नाही आहे. जो पण विद्यार्थी आहे तो अभ्यास करतो, त्याला किती कष्ट करायचे, त्याला यशच भेटत नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात छोट्या मुलापासून मोठ्या वयोवृद्ध मरेपर्यंत बघा, मनुष्य जन्मामध्ये किती हे आहे बघा, संघर्ष है ना. फार विचित्र आहे मनुष्य प्राण्याचं हे जीवन, बरोबर आहे ना. त्याच्या क्षणाला तुम्हाला काय करावं लागते, परीक्षा द्यावं लागते. त्या परीक्षेतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, मन तुमचं स्थिर आणि घट्ट करायचं आहे, ठीक आहे. म्हणूनच आपण हा काय करायला लागलोय, 8 तास करायला लागलोय. आणि हे सगळं काही कार्यभाग चालू कशामुळे आहे की आपल्याला जीवन जगताना कुठल्याही अडचणी आल्या तर योग्य निर्णय घेता यायला पाहिजे आपल्याला, है ना. म्हणून स्वारींनी हे सगळं काही मांडलेलं आहे. आपण त्याचा विस्तार फैलवायचा आहे. सद्गुरूंच्या दासांनी हेच कार्य करायचं आहे, बरोबर आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, जय सद्गुरू.